नमस्कार, मी भावना. स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये. गावाकडे गेल्यावर माझी ही 5वी आणि शेवटची रेसिपी आहे खानदेशचं फेमस वांग्याचं भरीत. भरीतसाठी कोणते वांगे निवडावे, आल्यावर त्यांची स्वच्छता कशी करायची, सोबतच वांगे कसे भाजायचे, अशा भरपूर साऱ्या बारीक बारीक टिप मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खानदेशमध्ये हे अशा प्रकारचे पोपटी वांगे मिळतात. त्याला पुढचा भाग जो आहे हा पांढरा असतो आणि एकदम फ्रेश असे हे वांगे घेताना त्याचं डेट बघायचं की डेट हे फ्रेश दिसत आहे किंवा नाही. तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश हे डेट दिसत आहे. आणि वांग्याला असं वाजवून बघायचं, म्हणजे हाताला ते वांग असं हलकं लागलं पाहिजे. तेच वांगे आपल्याला घ्यायचे आहे. जे वांग असं जड लागत असलं त्यामध्ये बिया जास्त असतात आणि बिया जास्त असल्यामुळे भरीत चांगलं लागत नाही. आता हे वांगे बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याला भाजायला घ्यायचं आहे. भाजायला घेण्याच्या आधी सुरीने अशा प्रकारे वांग्याला टोचे पाडून घ्यायची. वांग्यांना मी हे टोचे यासाठी पाडत आहे की जेणेकरून आपण ज्यावेळेस वांगे भाजू त्यावेळेस जी वाफ आहे ती वांग्याला सर्वीकडून लागेल. ह्या अशा प्रकारच्या वांग्यांना जळगावी वांगे किंवा खानदेशी वांगे असं सुद्धा म्हणतात. आता सर्व वांग्यांना माझे टोचे पाडून झालेले आहेत. आता याला काय करायचं आहे, गॅसवर ठेवण्याच्या आधी आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे खूप छान भाजले जातात. बघा अशा प्रकारे मी याला वांग्याला सर्व बाजूंनी तेल लावून घेत आहे. कोणी कोणी काय करतात की वांगे आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून पुसून डायरेक्ट गॅसवर ठेवतात किंवा डायरेक्ट भाजायला घेतात. तर तसं न करता आधी याला टोचे पाडून घ्यायचे आणि तेल लावून घ्यायचं. जळगावला गेल्यावर माझी आजी भरीत करायचं असलं तर आधी वांग्यांना टोचे पाडायला लावते, मग नंतर आजूबाजूने तेल लावायला सांगते, जेणेकरून वांगे हे चांगले भाजले जातात. सर्व वांग्यांना आता तेल लावून झालेलं आहे. आता याला आपण गॅसवर भाजून घेऊ. तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चूलवर भाजलं तरी सुद्धा चालेल. आता गॅसवर आपण डायरेक्ट नाही ठेवायचं आहे वांग, त्याच्या आधी जाळी ठेवायची आणि मग नंतर भाजायचं आहे. नाहीतर काय होईल, वांग जसं भाजलं जातं तसं त्या ज्या बर्नरमध्ये ना हे वांग्याचे साल पडतात. त्यामुळे गॅसवर अशा प्रकारची जाळी ठेवूनच वांगे भाजून घ्यायची. बघा आता एका साईडने वांगी भाजून झाल्यानंतर त्याला दुसरी साईड पलटवून घ्यायची. वांग सुरुवातीला भाजायला ठेवण्यासाठी सर्वात आधी पुढचीच बाजू ठेवायची, त्यानंतर देठाकडची बाजू ही भाजण्यासाठी घ्यायची. सर्वात महत्वाची आता दुसरी टीप म्हणजे की वांगे जे आहे वरतून काळे झाले म्हणजे मग आपण काय समजतो की वांग भाजले गेलं, तर नाही. वांग्याला अशा प्रकारे दाबून बघायचं. जर ते हाताला एकदम हलकं लागलं भाजल्यानंतर तेव्हाच त्याला गॅसवरून काढायचं आहे. तोपर्यंत वांग्याला चांगलं भाजू द्यायचं आहे. बाहेरून त्या वांग्याचं साल बघा अशा प्रकारे मी दाबल्यावर डायरेक्ट साल खाली पडत आहे. इतपत वांग आपलं हे छान भाजलं गेलं पाहिजे. वांग जर चांगलं भाजलं नाही गेलं तर मग काय होतं, भरीत हे पांढरं पांढरं दिसतं आणि मग ते कच्चं लागतं. त्यामुळे देठाने असं वांग वरती धरायचं आणि त्याला दाबून बघायचं, म्हणजे ते पूर्ण एकदम सॉफ्ट लागत गेलं तेव्हाच वांग गॅसवरून काढायचं. आता सगळे वांगे मी अशाच प्रकारे भाजून घेतलेले आहेत. वांगे भाजल्यानंतर ताट हे जरा तिरकस ठेवायचं आणि जे वांगे आहे ते काठाला ठेवायचे, म्हणजे जेणेकरून त्यातून वांग्यातून जे तेल सुटेल ते खाली येत जातं. बघू शकता तुम्ही खाली तेल आलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि पाण्याला हात लावून लावून वांग हे सोलून घ्यायचं आहे. वांग सोलत असताना आधी खालची बाजू सोलून घ्यायची आणि मग नंतर वरची देठाकडची बाजू ही सोलायची आहे. व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे वांग्याचं साल हे काढून घ्यायचं आहे. आता सर्व वांग्यांचे साल हे माझे काढून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता वांग्यांनाही छान तेल सुटलेलं आहे. वांगे हे हाताला हलके हलके लागणारे असले त्याच वांग्यांना हे तेल सुटत असतं. त्यामुळे वांगे निवडताना हे हलकं वांग घ्यायचं असतं. आता सर्व वांग सोलून झाल्यानंतर याला स्मॅशरने अशा प्रकारे सर्व वांगे स्मॅश करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये जे काही गुठळ्या वगैरे असतील त्या सगळ्या निघून जातात आणि ह्या पूर्ण भरताला जे आहे ते आपल्याला पूर्ण चिकन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस भरीत करायला घेऊ त्यावेळेस आपल्याला ते सोपं जाईल. सर्व भाजलेल्या वांग्यांचे हे माझे स्मॅशरने चांगले स्मॅश करून झालेले आहेत. सर्व वांगे हे पूर्ण चिकन झालेले आहेत. भरीत भाजण्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. इथे मी एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याची पातचा उपयोग आपल्याला जरा जास्तच करायचा आहे. एकदम जास्तही नाही आणि कमीही नाही करायचा, पण कांद्याची पात भरीत मध्ये खूप छान लागते. तिला अशा प्रकारे मीडियम साईज मध्ये आपण ही तिला कापून घ्यायची आहे. कांद्याची पात ही मी त्याच्या कांद्यासहितच कापून घेतलेली आहे.
यामध्ये थोडीफार कोथिंबीर घेतली आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि खोबरं तुम्ही बघू शकता मी बारीक स्लाइस मध्ये कापून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सर मध्ये अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतात. पण हिरवी मिरची घेताना एक लक्षात ठेवायचे की ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. ठेचा माझा तयार करून झालेला आहे. आता एका कढईमध्ये तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहे. बघा अशा प्रकारे खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. आता हे तळलेले शेंगदाणे ज्या भांड्यामध्ये आपण वांगे स्मॅश करून ठेवलेले होते त्याच भरतावर हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळले की यानंतर यामध्ये खोबरं सुद्धा तळून घ्यायचं आहे. खोबऱ्यालाही हलकासा बदामी रंग आला की ज्यामध्ये आपण शेंगदाणे काढून ठेवलेले आहे त्याच भरतावर आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आता सर्व तयारी आपली भरताची झालेली आहे. आता फक्त भरीत आपल्याला तेलामध्ये परतवायचं आहे. आता तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये जिरं मोहरी घालायची आणि डायरेक्ट यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे. ही पात तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची. तोपर्यंत ह्या पातचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये हिला परतवत राहायचं आहे. तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीनुसार वांग्याचं भरीत बनवून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. किंवा तुमची काही वेगळी नवीन ट्रिक आहे का भरीत करण्याची ती सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. कांद्याची पात तेलामध्ये छान परतली गेलेली आहे तुम्ही बघू शकता. आता त्यानंतर यामध्ये आपण वांगे जे स्मॅश केलेले होते ते घालून घ्यायचे आहे. यासोबतच यामध्ये मी मिरचीचा ठेचा सुद्धा घातलेला होता. सोबतच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे खोबरं आणि शेंगदाणे सुद्धा मी यामध्येच घातलेले होते. सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि यासोबतच मी यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहे जेणेकरून कोथिंबीरचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो. मला नसेल आवडत तुम्ही भरीत झाल्यानंतर घातली तरी सुद्धा चालते. आता भरीत हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की भरीत मध्ये आपण ज्यावेळेस तेल घालतो त्यावेळेस हे तेल जरा जास्तीच घालायचं असतं. कारण जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे भरीत चांगलं लसलशीत होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भरताला असा बदामी रंग आला पाहिजे तरच हे भरीत खाण्यासाठी योग्य असतं. नाहीतर मग ते पांढरं दिसतं त्यामुळे ते कच्चं लागतं आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. भरीत हे चांगलं मी परतवून घेतलेलं आहे. आता याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. आता मी याची एक वाफ काढलेली आहे तुम्ही बघू शकता. भरताला आजूबाजूनेही छान तेल सुटलेलं आहे आणि असा मस्त असा बदामी रंग भरताला आलेला आहे. अस्सल खानदेशी पद्धतीने तयार केलेलं हे भरीत हे आपलं तयार झालेलं आहे. आणि यासोबत कळण्याच्या पुऱ्या खाल्ल्या तर एकदम भारी लागतं बरं का. हे मला अस्सल खानदेशी पद्धतीने बनवलेली माझी ही भरताची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत.